Hello students, welcome in today's lecture. In previous lectures we discussed about the most important point regarding to the morphology of flowering plant, that is the introduction of the stem. In today's lecture we discuss about its detailed modifications for the various kind of purposes, like for food storage, like for vegetative propagations, and like for different functions. Okay, so in today's lecture we discuss about the modifications of stem. तर पहा बाळांनो, आज आपण मॉडिफिकेशन ऑफ स्टेम बद्दल बघणार आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं मॉडिफिकेशन आज आपण पाहतोय, दॅट इज दी अंडरग्राउंड स्टेम. ठीक आहे, अंडरग्राउंड स्टेम, दिस स्टेम इज मेनली मॉडिफाईड फॉर द फूड स्टोरेज. ओके, ह्या काइंडचं जे स्टेम आहे ते बेसिकली फूड स्टोरेजसाठी मॉडिफाईड झालेलं असतं. आणि त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण पाहणार आहे, दॅट इज अ रायझोम. पहा बाळांनो, रायझोम जे इट इज डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन स्ट्रक्चर. बेसिक एक्झाम्पल रायझोमचा तुम्ही घ्या जिंजर. ठीक आहे, जिंजर एक्झाम्पल घ्या, जिंजरला ऑब्झर्व करा आणि त्यानुसार तुम्हाला रायझोम बद्दल लिहायचं. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट हा चॅप्टर शिकत असताना त्याचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला स्टडी करावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, कुठलाही पार्ट तुम्ही ज्यावेळेस रीड करायला घ्याल तर त्याचं एक ना एक एक्झाम्पल आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, तर इट इज अ डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन स्ट्रक्चर. हे डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन स्ट्रक्चर आहे अँड ब्राउनिश इन कलर, आणि ब्राउनिश कलरचं स्ट्रक्चर आहे अँड ब्राउनिश इन कलर. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इट ग्रोज हॉरिझॉन्टली बिलो द सॉइल. ओके, सॉइलमध्ये बरोबर कसं ग्रो करतं, हॉरिझॉन्टली ग्रो करतं. So it grows horizontally below the soil. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इट बिअर्स द नोड अँड इंटरनोड. त्याच्यावरती नोड्स असतात, इंटरनोड्स असतात. इट बिअर्स नोड्स अँड इंटरनोड्स, कारण स्टेम आहे ना. ओके, मग आपल्याला एखादी गोष्ट अंडरग्राऊंड आहे, ओके, प्लांटची, पण तिला आपण जर स्टेम नाव देतो तर सिंपल मिनिंग आहे त्याच्यावरती नोड आणि इंटरनोड असलं पाहिजे, बरोबर. कारण जर अंडरग्राऊंड प्लांट पार्ट आहे एखादा, त्याच्यावरती जर नोड आणि इंटरनोड नसेल तर तो आपण रूटमध्ये काउंट करणार, बट आपण याला स्टेममध्ये काउंट करतोय बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ नोड्स अँड इंटरनोड्स. ठीक आहे, आता नोड दोन टाईपचे, ह्याच्यावरती येणारे नोड्स जे आहेत ते दोन टाईपचे. एक तर लॅटरल साईडला आणि एक टर्मिनल आहे. ठीक आहे, म्हणजे अपायकल म्हटलं तरी चालेल. तर हे लॅटरल नोड किंवा लॅटरल बर्डने जर त्या रायझोमची ग्रोथ होणार असेल, ओके, मग लॅटरली झाली तर अशाच पद्धतीने होणार. ओके, तर त्याला आपण बेसिकली म्हणणार सिम्पोडियल ग्रोथ. कुठली ग्रोथ, सिम्पोडियल ग्रोथ. आणि अशी ग्रोथ बेसिकली जिंजरमध्ये होते. याचं एक्झाम्पल आपण घेणार जिंजर. दुसरं एक्झाम्पल पण आपण याचं घेऊ शकतो, टर्मरिक. तर यांच्यामध्ये कुठली ग्रोथ होते, तर सिम्पोडियल ग्रोथ होते. आणि टर्मिनल बर्डने जर ग्रोथ होत असेल, ओके, म्हणजे अपायकल बर्डने ग्रोथ होत असेल तर ती जी ग्रोथ आहे दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ मोनोपोडियल ग्रोथ. तर त्या ग्रोथला आपण बेसिकली काय नाव देतो, मोनोपोडियल ग्रोथ. ओके, आणि अशी ग्रोथ बेसिकली आपल्याला लोटसमध्ये दिसते. कशामध्ये दिसते, लोटस. ठीक आहे, सो लोटसचं एक्झाम्पल आपण इथं घेणार, एक टेरिस, दॅट इज एक फर्न आहे बाळांनो हे. ओके, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसेल, टर्मिनल बर्डने रायझोमची ग्रोथ झालेली दिसेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा पार्ट लक्षात ठेवा की अंडरग्राउंड स्टेमचं पहिलं एक्झाम्पल आपण इथं घेतोय रायझोम. ओके, रायझोम डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन असतं, ब्राऊन कलरचं असतं, हॉरिझॉन्टली ग्रो करतं ते. ओके, अँड इट बिअर्स नोड्स अँड इंटरनोड्स. ओके, जे नोड्स असतात, ओके, ते दोन टाईपचे येतात. ते लॅटरल साईडला असतात आणि टर्मिनल साईडला असतात. लॅटरल साईडने ग्रोथ झाली तर म्हणायचं सिम्पोडियल ग्रोथ सुरू आहे, मोनोपोडी, आणि टर्मिनलने झाली तर मोनोपोडियल ग्रोथ आहे. ठीक आहे, एक्झाम्पल व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, जिंजर, टर्मरिक, आणि इकडे एक्झाम्पल लक्षात ठेवा, लोटस आणि टेरिस. ओके, हां, याच्यावरती तुम्ही छोटे छोटे रूट्स पण पहा, दीज आर द ॲडव्हेंटिशियस रूट्स. ओके, तर अशा पद्धतीने हे पहिलं मॉडिफिकेशन होतं बघा आपल्याकडे अंडरग्राउंड स्टेममध्ये, दॅट इज द रायझोम. ओके, नाव
आता सेकंड एक्झाम्पल समजा मी घेतलं तर सेकंड एक्झाम्पल याच्याच सारखं आहे बाळांनो. ओके, दॅट इज अ कॉर्न. फक्त रायझोम आणि कॉर्न मध्ये फरक काय बघा. कॉर्न इट इज vertically grow अंडरग्राउंड स्टेम. हे व्हर्टिकली ग्रो होणारं अंडरग्राउंड स्टेम आहे. हे पण फूडला स्टोअर करतंय. ठीक आहे. रायझोम आणि कॉर्न मध्ये बेसिकली काय फरक आहे का रायझोम कसं ग्रो करतं हॉरिझॉन्टली आणि कॉर्न कसं ग्रो करतं दॅट इज ए व्हर्टिकली ग्रो करतं. इट इज स्वलन. ओके, हे स्वेल होतं आणि का स्वेल होतं याचं रिझन तुम्हाला कळेल. ओके, बिकॉज ऑफ स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. ओके, बिकॉज ऑफ द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. सो इट इज स्वलन ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. आता तिसरी गोष्ट आपण याच्यामध्ये बघणार आहे की इट पॉजेस नोड्स बट नॉट इंटर नोड्स. याच्यावरती नोड्स असतात बट इंटर नोड्स नसतात. ओके, सो इट पॉजेस नोड्स बट नॉट इंटर नोड्स. आणि जे नोड रिजन आहे ओके त्या नोड रिजन पासून एकदम छोटंसं लीव्ज निघतं. दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ स्केल लीफ. ओके, त्याला आपण काय बोलतो स्केल लीफ. म्हणून आपण असं लिहिणार ॲट नोड्स. बेसिकली पोटॅटो मध्ये पण तुम्ही ते छोटंसं लीफ बघाल दॅट इज अ स्केल लीफ. ॲट नोड्स स्केल लीफ अँड ॲडव्हेंटिशियस किंवा सॉरी ॲक्झिलरी बड इज अराइज. ओके, स्केल लीफ येतं आणि कुठलं बड येतं ॲक्झिलरी बड येतं. ओके, लीफच्या ॲक्झिल मध्ये येणारं जे बड असतं बडांना त्या बडला आपण बेसिकली काय बोलतो ॲक्झिलरी बड. म्हणजे मला सिंपल पद्धतीने मी तुम्हाला बड सांगतो. तर बघा हा समजा मेन स्टेम आहे याच्यावरती ही ब्रांच ग्रो झालेली आहे आणि इथं कन्सिडर करा हे लीफ आलेले आहे. ठीक आहे, तर या लीफच्या ॲक्झिल मध्ये जे बड येईल ना लीफच्या ॲक्झिल मध्ये म्हणजे इथे. ओके, तर ह्या टाईपच्या बडला म्हणायचं ॲक्झिलरी बड. ओके, म्हणजे इथं नोड रिजन मध्ये स्केल लीफ पण येतं आणि ॲक्झिलरी बड पण येतं. ओके, as well as they possess the adventitious buds. Okay, they also possess adventitious buds. Which plays an important role in vegetative propagation also. हे ॲडव्हेंटिशियस बर्डने यांचं काय होतं व्हेजिटेटिव्ह प्रॉपॅगेशन सुद्धा होतं. इम्पॉर्टंट रोल इन व्हेजिटेटिव्ह प्रॉपॅगेशन. तर बघा बाळांनो रायझोमला ज्यावेळेस लक्षात ठेवा रायझोमला स्टडी करा तर त्याचबरोबर कॉर्नला पण स्टडी करायचं. रायझोम आणि कॉर्न दोन्ही पण पाहिलं तर फूड स्टोरेजसाठीच मॉडिफाईड झालेले अंडरग्राउंड स्टेम आहे. फक्त रायझोम हॉरिझॉन्टली ग्रो करतं हे व्हर्टिकली ग्रो करतं. त्याच्यावरती नोड इंटरनोड दोन्ही गोष्टी दिसतात. याच्यावर फक्त नोड दिसतं इंटरनोड बेसिकली दिसत नाही. ठीक आहे, आणि इथं नोड रिजन मध्ये बेसिकली स्केल लीव्ज येतात आणि ॲक्झिलरी बड येतात. अलॉंग विथ ॲक्झिलरी बड दे आल्सो पोजेस द ॲडव्हेंटिशियस बड अँड विच प्लेज एन इम्पॉर्टंट रोल इन व्हेजिटेटिव्ह प्रॉपॅगेशन जे व्हेजिटेटिव्ह प्रॉपॅगेशन मध्ये मदत करतं. ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह प्रॉपॅगेशन लक्षात ठेवा हायर प्लांट मध्ये जे असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन चालतं यालाच आपण व्हेजिटेटिव्ह प्रॉपॅगेशन असं बोलतोय. आणि याचं सिंपल एक्झाम्पल जर आपण घेतलं तर कोलोकेशिया कंद जे बोलतो आपण याला कोलोकेशिया. ठीक आहे, किंवा आळू जर तुम्ही पाहिलं ठीक आहे तर त्याला जर तुम्ही पूर्णपणे सॉइल सरफेस मधून सेपरेट केलं तर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये कॉर्नची अरेंजमेंट कशी आहे. आणि आणखी एक आपल्याकडे दॅट इज ॲमॉर्फोफॅलस सुरण बोलतो आपण त्याला. ठीक आहे, तर हे जे एक्झाम्पल आहे हे आपल्याकडे कशाचं एक्झाम्पल आहे कॉर्नचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, हे सगळे कोणते मॉडिफिकेशन चालू आहे आपले दॅट इज द अंडरग्राउंड स्टेमचं मॉडिफिकेशन. एक पाहिलं आपण रायझोम दुसरं पाहिलं आपण कॉर्न. ठीक आहे, आता तिसरा पार्ट आपण स्टार्ट करणार आहे दॅट इज द स्टेम ट्यूबर. स्टेम ट्यूबरचं सिंपल एक्झाम्पल आपण काय घेणार बाळांनो स्टेम ट्यूबरचं आपण सिंपल एक्झाम्पल घेणार दॅट इज द पोटॅटो. So stem tuber, it is underground stem. हे पण underground stem आहे. It is underground stem.
अँड इट्स टिप, आणि याचं जे टिप आहे ओके दिस गेट स्वेल इट्स टिप गेट स्वेल ड्यू टू रिझर्व फूड मटेरियल. अंडरग्राउंड स्टेम आहे, त्या स्टेमचं जे टिप आहे ओके ते बेसिकली काय होतंय स्वेल होतंय, ठीक आहे, बिकॉज ऑफ द रिझर्व फूड मटेरियल. आणि हे तर आपल्याला माहिती आहे की प्लांटमध्ये किंवा आता पोटॅटोचं एक्झाम्पल घेतो तर पोटॅटोमध्ये रिझर्व फूड मटेरियल कुठलं असतं तर स्टार्च असतं ओके. सो इट्स टिप गेट्स वेल ड्यू टू द रिझर्व फूड मटेरियल स्टार्च. हे इज कॉल्ड ट्यूबर, म्हणून याला आपण काय नाव देतोय ट्यूबर, ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इट ऑल्सो पॉजेस नोड, याला सुद्धा नोड्स येतात नोड्स. अँड ॲट नोड्स सेम गोष्ट स्केल लीव्स आर अरायझेस, स्केल लीव्स निघतात नोड मधून. आणि तिसरी गोष्ट इट ऑल्सो पॉजेस द ॲडव्हेंटिशियस बर्ड्स, ठीक आहे. याला सुद्धा कुठले बर्ड्स असतात ॲडव्हेंटिशियस बर्ड्स असतात, ॲज वेल ॲज ॲक्झिलरी बर्ड. आणि हे जे ॲक्झिलरी बर्ड असतात दे आर कॉमनली कॉल्ड ॲज आईज, यांना आपण काय बोलतो आईज ओके. तर हे जे आईज आहेत ॲक्झिलरी बर्ड आहे बाळांनो ओके ॲट द फेवरेबल कंडिशन, फेवरेबल म्हणजे सुटेबल कंडिशन, दॅट टाइम हे बर्ड्स काय होतात स्प्राउट होतात, ते बर्ड काय होतात स्प्राउट होतात ओके. आणि ज्या स्प्राउट होतात तर वरच्या बाजूला त्याला लिफी शूट आणि खाली काय तयार होतात रूट्स तयार होतात ओके. तर अशा पद्धतीने ही गोष्ट लक्षात ठेवा रिगार्डिंग टू दी व्हॉट वी कॉल्ड ॲज ए स्टेम ट्यूबर ओके. तर याचं सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ, दॅट इज दी पोटॅटो सोलॅनम ट्युबरोसिस, ठीक आहे. पहिला पार्ट आहे रायझोम, दुसरा पार्ट आपण पाहिला कॉर्म, तिसरा पार्ट आहे आपल्याकडे स्टेम ट्यूबर. मी स्टेम ट्यूबर बद्दल सांगितलं का हे अंडरग्राउंड स्टेम आहे, त्याचं टीम बेसिकली स्वेल होतं ड्यू टू द रिझर्व फूड मटेरियल ओके. आणि ते रिझर्व फूड मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च असतं, ठीक आहे. आणि म्हणून आपण याला बेसिकली ट्यूबर असं बोलतो. नोड रिजनमध्ये स्केल लीव्ज येतात ओके, शिवाय ॲक्झिलरी बर्ड पण येतात ओके. आणि हे जे ॲक्झिलरी बर्ड आहे त्याला आपण आईज असं बोलतो. एक फेवरेबल कंडिशन आली की ते आईज स्प्राउट होतात ओके, आणि त्याच्यापासून एक लिफी शूट निघतं आणि खालच्या बाजूला रूट तयार होतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे काय होतं आपल्याकडं दॅट इज दी स्टेम ट्यूबर, ठीक आहे. नाव लास्ट वन आहे दॅट इज दी बल्ब. हे लास्ट अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ओके. आता बल्ब जे इट इज अंडरग्राउंड स्टेम विच इज डिस्कॉइडल इन अ शेप ओके. हे अंडरग्राउंड स्टेम आहे, इट इज अंडरग्राउंड स्टेम अँड इट इज स्पेरिकल ऑर डिस्कॉइडल इन अ शेप. काही स्पेरिकल पण असतं, स्पेरिकल ऑर डिस्कॉइडल इन अ शेप. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो की हे जे बल्ब आहे दे पॉजेस टू टाइप ऑफ लीव्ज, दे पॉजेस स्केली लीव्ज. स्केली लीव्ज नेहमी लक्षात ठेवा थिन असतं आणि ड्राय असतं. आणि दुसरं जे लीव्ज आहे ते फ्लेशी लीव्ज आहे, ठीक आहे. हे काय होतात दिस फ्लेशी लीव्ज आर कॉन्सेंट्रिकली अरेंज्ड. हे बेसिकली कॉन्सेंट्रिकली काय होत राहतात अरेंज होत राहतात. पण हे कॉन्सेंट्रिकली कशामध्ये अरेंज होतात तर हे ओनियन मध्ये होतं बेसिकली, ठीक आहे. फ्लेशी लीव्ज तुम्ही जर बाहेरच्या बाजूला ओनियन जर तुम्ही पाहिलं असेल तर बाहेरच्या बाजूला जे एकदम ड्राय कलरचं लीव्ज असतं ओके, म्हणजे ते कलर दिसतं ना ते आपल्याला, ते तर स्केली लीव्ज असतं. बट त्याच्या आतमध्ये जो काही पार्ट आहे ओके तो सगळा फ्लेशी लीव्जचा असतो. ते फ्लेशी लीव्ज आपण कम्प्लिटली असे सेपरेट करू शकत नाही कारण ते कॉन्सेंट्रिक मॅनरमध्ये काय झालेले असतात
अरेंज झालेले असतात. ओके, तर अशा टाईपचं जे बल्ब असतं की ज्याच्यामध्ये ही जे काही फ्लेशी लीव्ज यांची अरेंजमेंट कशी झालेली असते, कॉन्सेंट्रिक मॅनरमध्ये झालेली असते. सो दॅट काइंड ऑफ बल्ब इज कॉल्ड ॲज अ ट्युनिकेटेड बल्ब. त्याला आपण कुठले बल्ब बोलतो, ट्युनिकेटेड बल्ब. म्हणून ट्युनिकेटेड बल्बचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, दॅट इज द ओनियन. ओके, आणि दुसरी एक्झाम्पल समजा आपण कन्सिडर केलं की फ्लेशी लीव्ज ओव्हरलॅपिंग मॅनरमध्ये असतात. कुठल्या मॅनरमध्ये, ओव्हरलॅपिंग. तर आता ओव्हरलॅपिंग मॅनरमध्ये असतील तर इझिली काय करता येतील, सेपरेट करता येतील. जसं तुम्ही गार्लिक घ्या, ओके, लसूण, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे फ्लेशी लीव्ज आपण इझिली काय करू शकतो, सेपरेट आउट करू शकतो. ओके, मग अशा टाईपचे जे काही बल्ब असतात दे आर कॉल्ड ॲज अ स्केली बल्ब. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की बल्बचे दोन टाईप आहे आपल्याकडे. ओके, एक आपल्याकडे कुठला आहे, दॅट इज अ ट्युनिकेटेड बल्ब, त्याला लेयर्ड बल्ब पण म्हणतात. आणि दुसरं जे बल्ब आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ स्केली बल्ब. ओके, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये सुद्धा रिझर्व फूड मटेरियल असतं. आणि यांच्यामध्ये जे रिझर्व फूड मटेरियल असतं दिस इज द इन्युलिन. ओके, हे काय आहे, इन्युलिन आहे, लक्षात ठेवा. आता हे जे इन्युलिन आहे बाळांनो, हे एक पॉलिसॅकॅराइडच आहे, लक्षात ठेवा. इन्युलिन एक होमोपॉलिसॅकॅराइडच आहे. ओके, आणि ह्याची रिएक्शन ज्यावेळेस तुम्ही आयोडीन बरोबर करतात तर सेम हे सेल्युलोज सारखी रिएक्शन देतं, नो कलर. ठीक आहे, कुठलाही कलर प्रोव्हाइड करत नाही. ओके, म्हणून हे लक्षात ठेवा की ओनियन मध्ये बेसिकली जे रिझर्व फूड मटेरियल असतं ते स्टार सारखंच असतं किंवा सेल्युलोज लाईक असतं म्हटलं तरी चालेल, दॅट इज द इन्युलिन. ओके, याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे बाळांनो जे काही GFR लेवल असते. GFR जर तुम्ही 10th मध्ये शिकला असाल तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, ओके, जो असतो म्हणजे आपलं दर एका मिनिटाला आपली किती युरिन तयार होते दॅट इज कॉल्ड GFR. ओके, जसं ह्युमन बॉडीमध्ये दर एका मिनिटाला 125 ml एवढी युरिन तयार होते. ओके, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की तो GFRचा रेट इस्टिमेट जर करायचा असेल तर इन्युलिनचा सगळ्यात महत्त्वाचा हेल्प होतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा पार्ट होता आपल्याकडं द अंडरग्राउंड स्टेम फॉर द फूड स्टोरेज. ठीक आहे, तर हा पहिला पार्ट आपण इथं कंप्लीट केला. आता सेकंड पार्ट आपल्याला बघायचा आहे बाळांनो, दॅट इज दी सब एरियल मॉडिफिकेशन. ओके, आता सब एरियल मॉडिफिकेशन्स मध्ये सगळ्यात पहिला पार्ट आहे आपल्याकडे दॅट इज अ ट्रेलर. बरोबर आहे, कारण मी ऑलरेडी सांगितलं हे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनसाठी. ट्रेलर जर तुम्ही पाहिलं बाळांनो तर याचं सिंपल एक्झाम्पल तुम्ही घ्या, ट्रायडॅक्स प्लांट. तर हे ट्रायडॅक्स जर व्यवस्थितपणे तुम्ही ऑब्झर्व केलं, मोस्टली ग्राउंडवरती तुम्हाला बेसिकली हे दिसतात, पूर्ण ऑल ओव्हर द ग्राउंड सुद्धा स्प्रेड होऊ शकतात ते. ओके, तर ह्यांचा एक सेंट्रल पॉइंट असतो, ज्या सेंट्रल पॉइंटने ते कशाला अटॅच झालेले असतात, सॉइलला फिक्सली अटॅच झालेले असतात. ओके, आणि त्याच्यापासून अशा काय निघतात, सम ब्रांचेस निघतात. ओके, अशा पद्धतीने. बट दे ऑल्सो पजेस अ नोड, त्यांना पण काय आलेलं असतं, नोड आलेलं असतं. मग एक गोष्ट तर तुम्हाला क्लिअर झाली, जर हा पण नोड सारखा स्ट्रक्चर आहे हे पण नोड आहे म्हटल्यावर इथे इंटर नोड आहे. बरोबर, मग नोड आणि इंटर नोड दोन्ही गोष्टी आल्या अँड दे आर स्प्रेड ऑल ओव्हर द ग्राउंड विदाउट एनी इंटरवल. म्हणजे ते कंटिन्युअसली काय होत राहतात, असे स्प्रेड होत राहतात. कारण ज्यावेळेस नवीन ब्रांच तयार होईल त्याला पण नोड येणार आहे. बरोबर, त्याला नोड आला म्हणजे तिथून पण ते काय होणार आहे, ग्रो होणार आहे. आता तुम्ही समजा याला लिफ्ट करण्याचा प्रयत्न केला, याला उचलण्याचा प्रयत्न केला तर हे लिफ्ट होतील. ओके, आणि हा पार्ट एकदम सॉइलच्या कशामध्ये असेल, दॅट इज अ कॉन्टॅक्ट मध्ये असेल. मग हे आपण असं प्युअरली म्हणू शकत नाही की पूर्णच पार्ट सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये, आणि असंही म्हणू शकत नाही की पूर्ण पार्ट एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये. मग आपण याला काय बोलतो, दॅट इज अ सब एरियल मॉडिफिकेशन. काही पार्ट एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये, काही पार्ट सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये. ठीक आहे, तर हे पहिलं पार्ट असतो दॅट इज अ ट्रेलर. ओके, सेकंड पार्ट आहे बाळांनो आपल्याकडं, दॅट इज दी रनर. आता रनर तर तुम्हाला माहिती आहे, इट इज वायर लाईक स्ट्रक्चर. हे वायर सारखं स्ट्रक्चर असतं, वायर लाईक थिन स्ट्रक्चर. which spread horizontally on the surface, on the soil surface. तसं पाहिलं तर सगळ्या डायरेक्शन मध्ये ग्रो करतं, पण बेसिकली हॉरिझॉन्टल मॅनर मध्ये ग्रो करतं. ठीक आहे, ऑन दी सॉइल सरफेस. मग आता समजा आपण वायर लाईक स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर हे स्ट्रक्चर अशा पद्धतीने दिसेल आपल्याला, लाईक दिस. हा सॉइल सरफेस.
तर हा जो पार्ट आहे बाळांनो, हा पार्ट जिथं हे वायर लाईक स्ट्रक्चर ओके जिथं सॉइलमध्ये इन्सर्ट होतात ते ओके दॅट पॉइंट वॉज इज द नोड. त्या पॉइंटला नोड असतो लक्षात ठेवा. and the point at which node is present, this point is inserted in the soil, this part is rooted in the soil. तर तिथं खाली रूट्स तयार होतात अशा पद्धतीने. मग इथं रूट तयार झालं की वरच्या बाजूला परत शूट तयार होतं. परत हे वायर लाईक स्ट्रक्चर जर याच्या परत सॉइल सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर जिथं नोड असेल तोच पॉईंट सॉइल सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. परत तिथं खाली रूट तयार होतं, वरच्या बाजूला शूट तयार होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वायर लाईक स्ट्रक्चर असतं जे कंटिन्युअसली काय होत जाणार आहे, स्प्रेड होत जाणार आहे ओके ऑल ओव्हर द सरफेस ऑफ ग्राउंड. आणि असं एक्झाम्पल बेसिकली तुम्ही सायनोडॉनचं एक्झाम्पल घेता, हरळ बोलतो आपण त्याला. ठीक आहे, सायनोडॉन ओके. आणखी पण एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे, जसं फ्रॅगॅरिया सारखं एक्झाम्पल आहे, ऑक्झॅलिस सारखं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर हे सगळे एक्झाम्पल बेसिकली आपल्याकडे कशाचे, रनरचे. ठीक आहे. आता तिसरी गोष्ट समजा मी कन्सिडर केली तर मी बघेल अबाउट द स्टॉलॉन. ठीक आहे. स्टॉलॉन काय असतं, स्टॉलॉन जर तुम्ही पाहिलं बाळांनो तर हे समजा एका प्लांटचं आपलं काय व्हॉट वी कॉल ॲज अ स्टेम. तर याचे लोअर पार्ट जो आहे, लोअर स्टेमचा जो काही लोअर पार्ट आहे तिथं जो काही बड असेल त्याच्यापासून एक ब्रांच तयार होते. ती पहिल्यांदा अशी सिंपल मॅनरमध्ये ग्रो करत जाते पण नंतर अशी बेंड होते. ठीक आहे. आणि ज्यावेळेस कशी बेंड होते ओके इट टच द सॉइल सरफेस, ती सॉइल सरफेसला टच करते. म्हणजे तर टच करते तिथं नोड तयार होतो, खालच्या बाजूला रूट तयार होतं आणि वरच्या बाजूला शूट तयार होतं. ठीक आहे. मग अशा पद्धतीने हे कशामध्ये रोल प्ले करणार आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये रोल प्ले करणार आहे. ठीक आहे. लोअर नोड पासून एक ब्रांच निघते, ग्रीन कलर्ड ब्रांच निघते ओके. आणि ती पहिल्यांदा ऑर्डिनरी ब्रांच सारखे ग्रो करते, नंतर बेंड होते, सॉइलला टच करते, जिथं टच करते तिथं नोड असतो, तो पार्ट सॉइलमध्ये एंटर करतो, तिथं रूट तयार होतात, वरच्या बाजूला शूट तयार होतं. तर हे एक्झाम्पल बेसिकली आपण कशामध्ये पाहतो, स्टॉलॉनचा एक्झाम्पल आपण पाहतो बाळांनो. दॅट इज मेन्था प्लांटमध्ये, पुदिना बोलतो आपण, जास्मिन मध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही गोष्ट लक्षात ठेवा की हे सब एरियल मॉडिफिकेशन आहे. पहिलं ट्रेलर, दुसरं मी तुम्हाला सांगितलं रनर, तिसरं मी तुम्हाला सांगितलं स्टॉलर ओके. हे सगळं कशासाठी चाललेलं आहे, दॅट इज अ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन साठी सुरू आहे. ठीक आहे ना. आता याच्यासारखं थोडंसं मॉडिफिकेशन बघू आपण, तर ते सकर आहे. सकर काय असतं तर बेसिकली हे स्टेम ह्याच्या लोअर नोड पासून परत एक नॉन ग्रीन कलर्ड ब्रांच निघते ओके. आणि ही डायरेक्ट सॉइल सरफेसच्या खाली जाते, स्प्रेड करते हॉरिझॉन्टली आणि नंतर परत अशी ऑब्लिकली वरती येते. ज्या पॉइंटला ती टच करते सॉइल सरफेस म्हणून ओके वरती येण्यासाठी ओके, तर त्या पॉइंटला खाली इकडे रूट तयार होतात आणि वरच्या बाजूला परत काय तयार होतं, शूट तयार होतं. ठीक आहे. तर ही अंडरग्राउंड रनर आहे. सकर हे एक अंडरग्राउंड रनर आहे, लक्षात ठेवा. एक नॉन ग्रीन कलर्ड ब्रांच असते, रूट सारखी ग्रो करते बिलो द सॉइल सरफेस ओके. याला आपण बेसिकली सकर असं बोलतो. तर याचं सिंपल एक्झाम्पल आपण घेतलं तर क्रायसॅन्थेममचं एक्झाम्पल आपण घेऊ इथं. ठीक आहे. बनानाचं पण एक्झाम्पल आहे इथून दिलेलं असेल, बनाना. ठीक आहे. आणि लास्ट वन आहे आपल्याकडे सब एरियल मॉडिफिकेशन, दॅट इज द ऑफसेट. ऑफसेट मी तुम्हाला सांगितलं हे ॲक्वॅटिक रनर आहे जे वॉटर सरफेस वरती ग्रो होतं. याचं सिंपल एक्झाम्पल घेतलं तर याचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे दॅट इज पिस्टिया और इकॉर्निया. लक्षात ठेवा याला फक्त एकच इंटरनोड असतो, एक इंटरनोड असतो म्हटल्यावरती दोन नोड असतील. इथं खाली आपल्याकडे काय तयार होते, दिस आर दी रूट्स आणि वरच्या बाजूला असं काय तयार होतं, शूट तयार होतं. ठीक आहे. आणि हे काय होतं आता स्प्रेड होत राहतं. लक्षात ठेवा यांचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनचा रेट सगळ्यात फास्ट असतो ओके. आणि हे जे इकॉर्नी आहे दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ टेरर ऑफ बेंगॉल, त्याला आपण टेरर ऑफ बेंगॉल असं बोलतो किंवा वॉटर हायसिंथ असं बोलतो. होतं काय बेसिकली जो ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन आहे बघा. ठीक आहे. तर ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन वॉटरमध्ये डिझॉल्व होत असते आपल्याला माहिती आहे. ते ॲक्वॅटिक ॲनिमल यूज करून घेतात ओके फॉर देअर रेस्पिरेशन. बट काय होतं की ज्यावेळेस हा ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन डिझॉल्व होतो त्या वॉटर सरफेसमध्ये ओके, तो ॲक्च्युअली युटिलाइज कोण करून घेतात, ह्या स्वतः ऑफसेट दॅट इज इकॉर्निया यूज करून घेतात. आणि त्याच्यामुळे यांचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनचा रेट हायर होतो. आणि
जितका ऑक्सिजन त्या ॲक्वेटिक ॲनिमलला मिळायला पाहिजे तितका ऑक्सिजन त्याला मिळत नाही आणि म्हणतो त्याच्यामुळे त्या ॲक्वेटिक ॲनिमल्सची डेथही होऊ शकते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आपल्याकडं एक्झाम्पल आहे, दॅट इज द इकॉर्निया. ठीक आहे, एकदा नीटने याच्यावरती क्वेश्चन विचारला होता की ऑफसेट आर रिप्रोड्यूस बाय, आणि त्याच्यामध्ये सेल डिव्हिजनचे पॉईंट दिले होते, मायटॉसिस, मिओसिस. ठीक आहे, तर एवढं सिंपल गोष्ट तुम्हाला कळलं पाहिजे काय, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनमध्ये काय येत नाही, व्हेरिएशन जर येत नाही तर सिंपल गोष्ट आहे, मायटॉसिसमुळे सुद्धा व्हेरिएशन येत नाही म्हटल्यावरती कशाने रिप्रोड्यूस होत असणार, दॅट इज दी मायटॉटिकली रिप्रोड्यूस होत असणार. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट दी सवेरियल मॉडिफिकेशन्स.